शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत ई पीक पाहणी संदर्भात माहिती. महाराष्ट्र शासनाद्वारे खरीप हंगाम 2026साठी ई पीक पाहणी DCS म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे 11 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना स्वतः शेतात मोबाईल घेऊन फिरण्याची सक्ती नाही, तर शासनाने नियुक्त केलेले स्थानिक सहाय्यक थेट शेताजवळ जाऊन ही नोंदणी करणार आहेत. तर बघूया प्रक्रिया. ई पीक पाहणी कालावधी 11 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत खरीप पिकांची नोंदणी चालेल. सहाय्यकांची नियुक्ती. शासनाद्वारे प्रत्येक गावात सुमारे 1500 खातेदारांमागे एक सहाय्यक नेमला आहे. उदाहरणार्थ कोतवाल, आशा सेविका, रोजगार सेवक इत्यादी. तर शेतकरी मित्रांनो, कसे होते ते सर्वेक्षण? हे सहाय्यक शेताच्या प्रत्यक्ष 20 मीटर परिसरात जाऊन डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे पिकांचे फोटो व GPS लोकेशनसह नोंदणी करतात. या अचूक नोंदणीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, किमान आधारभूत किंमत योजना आणि आपत्तीच्या वेळी मिळणारी नुकसान भरपाई मिळणे सोपे होते.